स्वराज्याचे सरसेनापती होते प्रतापराव गुजर. स्वराज्य सर्वाधिक काळ तब्बल 8 वर्ष सेनापती राहिलेले, स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया केलेले आणि स्वराज्याला सगळ्यात जास्त प्रांत जिंकून देणारे सरसेनापती प्रतापराव. प्रतापराव ही सुद्धा महाराजांनी दिलेली पदवी. मिर्झा राजाच्या गुहेत एकटे जाऊन मुर्जा राजाला ठार मारायची हिकमत दाखवणारे कडतोजी प्रतापराव झाले. महाराजांनी राज्याभिषेकाच्या पूर्वी या प्रतापरावांना सांगितलं, सरसेनापती, औरंगजेब राज्याभिषेकात खोडा घालणार, राज्याभिषेक निर्विघ्न पार पडवायला हवा, त्यासाठी स्वराज्याच्या सीमाबिंदू करा. आणि सरसेनापती प्रतापराव राज्याभिषेकासाठी स्वराज्याच्या सीमा निर्दोष करत दौडत राहिले. त्याच वेळी बेहलोल खान पठाण स्वराज्यात होता. उमराणीला प्रतापराव त्याला कोंडला, महिनाभर पुरता जखडला. अखेर बेहलोल खान पठाण शरण आला. प्रतापरावांना गयावया करू लागले. चूक झाली, चुकून आला, आता परत इकडे कधी येणार नाही. एक वेळ धर्मवाद्या, एक वेळ. थोड्या प्रतापरावांनी या बेहलोल खानाला सला करून सोडून दिला. वार्ता महाराजांना कळाली आणि राजे संतापले. काय करणे सला केलात? बेहलोल सापाची जात, फिरून दंश करणारच. तुम्ही तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? महाराजांचे बोल प्रतापरावांच्या काळजात घुमू लागले. आणि खरं होतं बरं, खरं होतं. नाहीतर हिंदुस्थानचे राजे मूलतः उदार, शत्रूला सोडून द्यायचीच आमच्याकडे परंपरा. मोहम्मद घौरीनं पृथ्वीराज चौहानांवर आक्रमण केलं. पृथ्वीराज चौहानांनी 2 वेळा घौरीचा पराभव केला. पण पराभव करून सुद्धा पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीला सोडून दिलं. 3ऱ्या वेळेला मोहम्मद घौरी आला. त्यांनी पृथ्वीराज चौहानांचा पराभव केला. पण मोहम्मद घौरीनं मात्र पृथ्वीराज चौहानांना सोडून नाही दिलं, संपवला. वास्को दी गामा कलिकत बंदरात उतरला. समोरील राजाने त्याचं स्वागत केलं, पण पुढे त्यानंच त्याला कैद केलं, कलिकत ताब्यात घेतलं. शत्रूलाही माफ करायची आमची वृत्ती, पण या परंपरेला पहिला छेद दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा काढला आणि महाराजांनी जगाला संदेश दिला, या भूमीवर आक्रमण करायला जो येईल सोडला नव्हे, फाडलाच जाईल. आणि महाराजच खरं ठरले. प्रतापरावांनी सोडून दिलेला बेहलोल परत स्वराज्यात आलाच. महाराजांनी पुन्हा प्रतापरावांना खरं मरीत पत्र लिहिलं, त्या बेहलोलचे मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका.